देवी 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 विक्रम विक्रम काय झालं? काय झालं विक्रम? तू बॉक्स 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 विक्रम काय झालं? हा बॉक्स मला स्वप्न पडलं की हा बॉक्स आपल्याकडनं हरवलाय आणि त्याला ते कळलंय आणि त्यांनी देवीला विक्रम बॉक्स तुझ्या हातात आहे आणि देवीला काही होणार नाही. बॉक्स घेऊन कुठे निघालास विक्रम? आता एक क्षणी हा बॉक्स मी माझ्या नजरेआड जाऊ देणार नाही. एक क्षणी नाही. हा बॉक्स नाही आहे, देवीचा जीव आहे हा. लगेच निघणार आहेस? त्याचा फोन आल्याशिवाय निघण्यात काही पॉइंटच नाही. त्यांनी जर आत्ताच कुठे भेटायला बोलवलं तर कधी करणार होता फोन? सकाळी करतो म्हणाला होता, वेळ नव्हती सांगितली नाही. विक्रम चहा घेतलास? तेच पाहायला आले होते मी. संध्याकाळी जेवायला आहेस ना? म्हणजे आता माहिती नाही, कदाचित उशीरही होईल. मी नैनाला तसं फोन करून सांगतो ना. बर. हा कसला बॉक्स आहे? अगं आई ते आई, आमच्या एका जुन्या क्लायंटचा वाढदिवस आहे, त्याला गिफ्ट द्यायचं होतं. काल ऑफिसमधनं येता येता मी घेतलं होतं हे, आता आज द्यायचंय त्याला. विक्रम एक विचारू? काय? मयंकचा हा नवीन जो काही उद्योग चाललाय तो खरंच सिरियस आहे? नाही म्हणजे तो यांनाही त्यामध्ये ओढून घेऊन गेलाय. हे पोटतिडकीने करतील आणि तो करत असेल टाइमपास. यांचा असा कोणी फायदा घेतलेला मला नाही आवडणार. नाही, मयंक खरंच खूप सिरियस आहे. इनफॅक्ट बाबा गेलेत म्हणजे खरंच फायदा होईल त्याचा. मला तर तो एक नंबरचा. हॅलो, गुड मॉर्निंग विक्रम. जरा एक मिनिट होल्ड करता का प्लीज? आई अगं मी गॅस चालूच ठेवला दुधाखालचा, उतू गेला असेल बघ ना प्लीज. धन्य आहेस हा, हे एवढं शांतपणे सांगतेस तू. थांब आलेस मी. हॅलो, मला होल्ड करायला सांगतोस? तुझ्या मुलीला जर मी असाच नाही, माझ्या सासूबाई समोर होत्या, त्यांच्या समोर बोलता नसता आलं. बोलायचं नाहीच आहे तुला, ऐकायचं आहे. तो बॉक्स घेऊन ऑफिसला ये. पुढच्या इन्स्ट्रक्शन्स तुला तिथेच मिळतील. आणि ऐक, तुझ्या बायकोनी जो माझ्यावर काल आवाज चढवला ना, तो शेवटचा. पुन्हा जर असं घडलं ना. नाही, असं परत कधी होणार नाही. मी हॅलो हॅलो काय झालं? काय म्हणाला? काय होणार नाही परत? काय नाही, त्यांनी मला ऑफिसमध्ये जायला सांगितलं आणि तिथून मग तो पुढच्या इन्स्ट्रक्शन्स देईल मला. मी निघतो मग. विक्रम पण जपून, आणि तो जे काही सांगेल, जिथे कुठे बोलवेल ते मला कळव प्लीज. फोन कर. येतो.
आयुष्यात प्रोफेशनल कामासाठी तुला परत भेटावं लागेल असं वाटलं नव्हतं, पण आपल्याला न वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात घडतात. मी माझं नशीब समजतो सर. काम काय? तू या घरात ज्या मुलीला पाहिलं होतंस तिचा शोध घ्यायचा आहे. सध्या ती या घरात राहत नाही. तिचा करंट ॲड्रेस मला पाहिजे. पण सर त्या मुलीबद्दल मला काहीच माहिती नाही. निदान नाव तरी कळायला हवं. 2च गोष्टी तुला सांगेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तूही जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करू नकोस. मला फक्त तिचा सध्याचा पत्ता दे. सर ती धुरंधर अँड धुरंधर नावाच्या आर्किटेक्ट फर्ममध्ये काम करते. ते मला माहिती आहे सर. तिचं नाव अनन्या सामंत. सामंत म्हणजे? उगीच अंदाज बांधत बसू नको जवान, कामाला लाग. येस सर. तुला हवं तर तिचा फोटो देऊ शकेन मी. सर कोणीतरी आलंय. गौरी काय? हो कॅप्टन. बिपिन तू निघ, कामाला लाग. सकाळपर्यंत रिपोर्ट दे मला. येस सर. कोण आहे हा इसम? हे काय चाललंय? आपल्याला अनन्याचा पत्ता पाहिजे ना, त्याची तरतूद आहे. हो पण हा माणूस तोच आहे ज्याच्यामुळे तुझं आणि माझ्या सुनेचं एक छोटं सिक्रेट मला कळलं. उगीच खजील बिजील झाल्याचा अभिनय करू नकोस. जाऊन चहा टाक. तू इथे काय करतेस? का मला ऑफिसमधूनही काढून टाकलेस, जसं तुझ्या आयुष्यातून काढून टाकलेस? तू जर इथे भांडायलाच आली असशील तर? मी इथे भांडायला आलेली नाहीये विक्रम. मला माझी ही त्रिशंकू झालेली अवस्था आता सहन होत नाहीये आणि मला तोडगा हवाय. मला माहिती तुझ्याकडे तोडगा नाहीये, पण माझ्या या अवस्थेला फक्त तू जबाबदार आहेस विक्रम. मी तुला अवॉइड करतोय किंवा तू माझ्यासाठी एक लायबिलिटी झालीस असं अजिबात नाही. पण मी ज्या प्रॉब्लेम मधनं जातोय तो प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय मला आता कुठल्याच गोष्टीत लक्ष घालता येणार. तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत मी वाट पाहू शकत नाही विक्रम. इट्स अ स्टेलमेट. आणि वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की मी तुझ्यावर किती अवलंबून होते आहे याची तुला कल्पनाही नाहीये. मयंकला सांगून तू माझ्या राहण्याची जागेची व्यवस्था केलीस. मला काय हवं नको ते पाहिलं, बस संपलं तुझं काम. इमोशनल डिपेंडन्सचं काय विक्रम? काल रात्री माझ्या घरामध्ये कोणीतरी शिरून मला साईक करण्याचा प्रयत्न करत होता. तुला मी सांगितलं पण तुला यायला वेळच नव्हता. ओके फाईन, पण नेक्स्ट डे एक फोन कॉल करून तू मला विचारू शकत नाहीस की अनन्या तू कशी आहेस, काल काय झालं? आई ह देवीचं काय? ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये अनन्या. तू माझ्या जागी असतीस तू काय केलं असतंस? मी अशी वागले नसते. सगळेच म्हणतात ग. काय ना विक्रम, मी कितीही ठरून आटापिटा केला तरी तू ज्या परिस्थितीतून जातोयस ती परिस्थिती मी माझ्यावर ओढवून घेऊ शकत नाही.
त्यामुळे मी जर तुझ्या जागी असते तर कशी वागली असते ह्या प्रश्नाला काहीच उत्तर नाहीये. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे विक्रम. माझ्या बाबतीत तुझं कॉन्शियन्स क्लिअर आहे? तू ते सगळं केलंयस जे तुला करायला हवं होतं? पण मी असं कधीच म्हटलं नाही. माझ्या हातून काही चुका झाल्या, पण त्याची कारण गौरी नेहमीच सांगायची, जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा विक्रम फक्त आणि फक्त त्याच्या फॅमिलीलाच निवडेल. पण ही क्लॅरिटी आपल्या दोघांमध्ये पहिल्या दिवसापासून आहे. आपण नेहमी म्हणायचो की आपलं रिलेशनशिप हे सुखाचं आहे. आपण कधीच आपल्या एकमेकांमध्ये अपेक्षा कधीच. सुखाचं नातं म्हणजे दुःखामध्ये एकमेकांना साथ द्यायची नाही असं आहे का? आणि का अपेक्षा ठेवायची नाही मी विक्रम? पण मी कधीच ठेवलं नाही तुझ्याकडून. जेव्हा जेव्हा तुला वेळ नव्हता तेव्हाही मी. नीट आठवून सांग विक्रम, मी तुला नेहमीच वेळ दिलाय. कारण तुझा नवरा तुझ्याजवळ नव्हता. वेळेस मला माझ्या फॅमिली आणि आपल्या नात्यामध्ये नेहमीच एक टाईट रोप वॉक करायला लागायचा, जो तुला कधीच करायला लागला नव्हता. आणि मी हा मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे. मी थोडक्यात काय, तू कधीच चुकला नाहीस आणि मी नेहमीच चुकले. परत तू कधी कधी असं वाटतं विक्रम मी माझ्या घरी परत निघून जावं. जो काय सोक्षमोक्ष लागायचं आहे ना समोरासमोर लागेल, विषय संपेल. ह्याचं अधांतरी आयुष्य जगण्यापेक्षा ते नक्कीच बरं आहे. तुझ्या आयुष्यात तू काय करावंस हे मी तुला कधीही सांगितलं नाही आणि यापुढे कधी सांगणार नाही. आपलं हे नातं आता सुखाचं राहिलं नाहीये. गुड बाय. महाराजांचा फोन आला होता. तिथे गेल्या गेल्या सर्दी झाली आहे म्हणे. सांगितले होते कोणी नसते उपद्व्याप करायला. भोगा आता म्हणावं. मी भिंतींशी बोलत नाहीये. ऐकते ना मी आई. सांगितलंच म्हणून बरं झालं, नाहीतर मला कळलंच नसतं. हल्ली काय झालंय ग तुला? नाही ना, एकसारखी कशात तरी हरवलेली असतेस. काय नाही ग. आज बरं का भरली वांगी केली आहेत दुपारच्याला. हे असले ना की भरली वांगी म्हटलं की नाक मुरडतात. आता 4 दिवस नाही येत ना, चांगली चैन करून घेऊया. आपल्या देवीला मात्र भरली वांगी खूप आवडतात. आज मला तिची खूप आठवण झाली. एक आहे, आपल्या देवीचे खाण्यापिण्याच्या बाबतीत काहीही नखरे नसतात. काय ग, मी एकटीच बडबडतीये? काय झालंय? काय नाही आई, खरंच काही नाही. नेहमी तू असंच म्हणतेस. सगळ्या गोष्टी मनामध्ये साचवून ठेवतेस आणि मग फुटायची वेळ आली की मग सांगतेस. अविनाशच्या बाबतीत पण तू असंच केलंस. मला खरं खरं सांग, काय झालंय ते. माझी शपथ आहे तुला. आई हो, तरच तू मला सांगशील काय झालं ते. आई देवीचं काय? देवीची खूप आठवण येते ग. आम्हाला सुद्धा येते, पण बरी आहे ना ती? काही फोन बिन आला नव्हता ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? हो आई, देवी सुखरूप आहे.
काही तू मला माहित होतं एक दिवस तू येशीलच. येस, विक्रम बोनार से, हां सब इन्स्पेक्टर महाडिक. काय काम आहे आपलं? चौकशीसाठी आलो होतो. चौकशी कसली कसली? नाही, कसं आहे, तुमच्या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर एक फायनान्स कंपनीचं ऑफिस आहे. काल तिकडे एक दरोडा पडला. दरोडेखोरांनी 2 लाख कॅश, कम्प्युटर्स, लॅपटॉप्स बरंच काही पळवून नेलेलं आहे. हो का? म्हणजे मला माहित नाही. नाही, वॉचमनकडनं कळलं की तुमचं ऑफिस उशिरापर्यंत चालू असतं. म्हटलं काही कळलं तुमच्याकडनं तर बरं होईल त्यातनं ना. मी लवकरच निघालो काल, त्यामुळे. एनिवेज, तुमच्या स्टाफशी बोलता येईल का मला? हो, बाय ऑल मीन्स. वाढदिवस कोणाचा? काय? वाढदिवस माझ्या मुलीचा आहे. योगायोग आहे. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. गिफ्ट बघितल्यावर लक्षात आलं त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून. एनिवेज, हॅपी बर्थडे सांगा तुमच्या मुलीला माझ्याकडून. शुअर. थँक्यू. या. तुझ्याबद्दल मनात इतका राग होता ना, असं वाटलं होतं की पुन्हा भेटल्यावर एक शब्दही न बोलता थोबाड फोडेन तुझं. मग आता कुठे हडलंय ते तू आताही करू शकतेस. मेलेल्याला काय मारायचंय अनन्या? मी तुला परत चल असं सांगायला आलेले नाहीये इथे. मी एवढीच कल्पना द्यायला आलीये की माझ्या आयुष्याची किती वाट लागली आहे ते जाणीव झाली तर तुला. वा, मला वाटलं होतं की माझ्या घराचा पत्ता शोधत शोधत तुझ्या आणि विक्रमच्या लग्नाची पत्रिका येईल. डिवोर्स दिला असेल ना त्यानं त्याच्या बायकोला. इथेच राहत असेल तो. काय ते लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे, हो ना? आता बोल ना अनन्या, तुला कळेल अशा मराठी भाषेत एक प्रश्न विचारलाय. तुलाही माहिती आहे गौरी, असं काही नाहीये. मला कसं माहीत असणार आहे? मी काय अंतर्यामी आहे का? कसं आहे ना, तू तुझं घर संसार सोडून इथे आलीस, पण तो कुठे आहे? का त्याच्या बायकोनं कडी लावून कोंडून ठेवलंय त्याला बाथरूममध्ये? विक्रमने नैनाला सोडून यावं अशी माझी कधीही इच्छा नव्हती. मग काय त्याची ठेवलेली बाई म्हणून राहायची इच्छा आहे का तुझी? तुझा मानाचा संसार सोडून इथे उकिरडे फुंकण्यात इंटरेस्ट आहे का तुला? तुझं आहे ना त्या भिकारणीसारखं झालंय. त्या राजपुत्राला ती आवडली म्हणून लग्न करून राणी बनवलं, पण महालातलं चांगलं जेवण तिला जाईना. शेवटी प्रधानाला जाऊन एका भिकाराच्या वाडग्यातलं शिळपाका आणावं लागलं. ते खाल्ल्यावरच तिची तब्येत सुधारली. तसं आहे का तुझं? चूक करणं चुकीचं नसतं अनन्या, पण त्याच्या परिणामांपासून पळून जाणं चुकीचं असतं. त्या दिवशी जर रात्री तू आली असतीस, कॅप्टनचे पाय धरून माफी मागितली असती ना, तर कदाचित माफही केलं असतं किंवा लाथाडलं असतं. तो त्यांचा प्रश्न. पण तू पळून गेलीस. भारतात गुन्हा करून दुबईला जाऊन बसतात ना तसं. माफी केली किंवा शिक्षा दिली ना की तो विषय संपून जातो, निचरा होतो त्याचा. पण जो पळून जातो ना त्याला आयुष्यभर तळतळाट सहन करावा लागतो. चल, मी मान्य केलं, तुमच्या लग्नाची वाताहत अभयमुळे झाली, पण तू काय वेगळं केलंस? आणि या सगळ्यात त्या कॅप्टनचा काय दोष आहे? आजही तुमच्या कर्मानं तयार झालेलं विष तो पितोय. काय वाटत असेल त्यांच्या जीवाला?
अनन्या, मी तुला मागेच सांगितलं होतं, तू आणि अभय एकमेकांचा जीव घ्या, पण त्या कॅप्टनची हाय लावून घेऊ नका. आणि तू तेच एक्झॅक्टली करतेस. म्हणूनच माझ्या वाट्याला असं शापित आयुष्य आलंय. कसं आहे ना अनन्या, करावं तसं भरावं अशी एक म्हण आहे. पण मला एक सांग, या सगळ्यात विक्रम कुठे आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे? तो काय बोलणार आहे? त्याला काही घरी जायचं नाही का, याचा काय अर्थ आहे?